नमस्कार मित्रांनो, मी विशाल आपलं स्वागत करतो आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे भारत दर्शन. मित्रांनो, हे आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे. याच्या अगोदर आपलं आणखी एक यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे ध्रुवीज डेली ब्लॉग. तर हा आपला नवीन चॅनल याकरिता करतो आहे कारण भारत हा एक खूप सांस्कृतिक वारसा लागलेला देश आहे. तर असा विचार केला की चला घरात बसल्या बसल्या पण पूर्ण भारताचं दर्शन करूया. त्याची सुरुवात करूया आपण आपल्या महाराष्ट्रापासून, कारण जसा भारताला सांस्कृतिक वारसा लागला आहे तसा आपल्या महाराष्ट्राला सुद्धा खूप मोठा सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लागलेला आहे. आणि असं म्हणतात की आपल्या या नवीन व्हिडिओची सुरुवात आपण स्वामींच्या दर्शनापासून करूया असं मला वाटलं. म्हणून मी आज आपल्याला घेऊन चाललो आहे पनवेल ते अक्कलकोट दौऱ्यासाठी. हा आपला 4 दिवसाचा दौरा आहे मित्रांनो. तर बघूया 4 दिवसामध्ये मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील काही अशी ठिकाणे दाखवणार आहे जिथे तुम्हाला पण कसं जाता येईल आणि काय खर्च होतो हे सगळं तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आपल्या या व्हिडिओची सुरुवात करूया. पनवेल ते अक्कलकोट 372 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि याची सुरुवात आपण आपल्या लालपरीने जाणार आहोत. तर बघू पुढे कसं कसं होतं आणि किती खर्च येतो, किती वेळ लागतो, हे सर्व या 4 दिवसात मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरू करूया. मित्रांनो, फायनली आपण पोचलो आपल्या पनवेल बस डेपोला आणि आता इथून 8ची गाडी आहे उरण अक्कलकोट, जी पुणे, इंदापूर, सोलापूर, अक्कलकोट असा प्रवास करते. तर बघूया आता आपला प्रवास चालू करू आपण पनवेल ते अक्कलकोट. तर मित्रांनो, आपल्याला उरण अक्कलकोट तर भेटली नाही आहे पण शिवशाही भेटलेली आहे ठाणे अक्कलकोट. तर आपण आज ठिकाणी प्रवास करू. ठाण्यामध्ये आपल्याला गाडी भेटलेली आहे. आपल्याला 8ची गाडी होती ती तर नाही भेटली, पण दुसरी गाडी भेटलेली आहे जी शिवशाही आहे. आणि आपली खासियत अशी आहे की आपण कसं कोणत्याही बसने प्रवास करू शकतो, त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आहे कारण आपल्याकडे आवडेल तिथे प्रवास पास आहे. तर बघूया आता. पण एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला जास्त व्ह्यूज भेटणार नाही कारण याच्या काचा खूपच खराब आहे. तरी बघू, मला जेवढं काय दाखवता येईल तसं मी दाखवेल. तर चला सुरू करूया पनवेल अक्कलकोट प्रवास शिवशाही बसने. मित्रांनो, आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आणि बघा एक गंमत अशी की पनवेल ते अक्कलकोट आपण शिवशाहीने प्रवास करतो तर आपला 900 रुपये तिकीट आहे. पण आपल्याला तिकिटाचा खर्च बिलकुल झाला नाही कारण आपण आवडेल तिथे प्रवास या योजनेमार्फत पास काढलेला आहे 4 दिवसांचा. त्याची प्राईज आहे 1520 रुपये. 4 दिवस आपण महाराष्ट्रात कुठेही फिरू शकतो. पण मला खूप हसू येतं की 900 रुपयाचं तिकीट म्हणजे 1500 रुपयाचं आपलं पूर्ण पास आहे, त्यातले 900 रुपये तर इथेच वसूल झालेत. आणि असं नाही की 1500 झाले की संपलं तुमचं. तुम्हाला 4 दिवसात तुम्ही 10,000च्या तिकिटावर फिरा, 5,000च्या तिकिटावर फिरा, काही प्रॉब्लेम नाही. आणि शिवशाहीचा तर एवढा तिकीट आहेच. त्यामुळे बघू आता जसे व्ह्यूज भेटतात तसे. आणि आपण आता क्रॉस केला आहे पनवेलच्या बाहेर निघालो आहे. तर बघा मजा येते. मला तर खूप एक्साईट आहे शिवशाहीने अक्कलकोटला जायला, कारण याच्या अगोदर मी गेलो आहे तो उरण पनवेल अक्कलकोट असं करू. आणि शिवशाहीची आणखी एक मला मजा अशी वाटते की या बसमध्ये गर्दी बिलकुल नाही आहे. पूर्ण बस रिकामी आहे, तुम्ही बघू शकता. पूर्णपणे बस रिकामी आहे कारण शिवशाही कशी आहे, तिकीट महाग आहेत, लोकांना परवडतात नाही परवडत. ते एक आहे की बघू आता कसं होतं काय नाही. आणि इथे कंडक्टर सर पण एवढे चांगले होते की त्यांनी मला सजेस्ट केलं की अक्कलकोटवरून तुम्ही गांगनापूरला पण जावा. आणि गांगनापूर महाराष्ट्राच्या बाहेर आहे पण तरीसुद्धा हा पास आपल्याला व्हॅलिड आहे कारण एस टी महामंडळाच्या तिथे गाड्या जातील महाराष्ट्रातून, तिथे हा पास आपल्याला चालेल. सो बघू, जर टाईम भेटला तर आपण गांगनापूर पण करू.
नाहीतर आपलं तुळजापूर आहे. तर बघा तर मित्रांनो, आता वाजल्यात 1:15 आणि मी आहे पुणे आणि सोलापूर हायवेला. ही आपली बस. आता कंडक्टरना विचारलं तर ते म्हणतात की 5 वाजणार अक्कलकोटला पोचायला. आता जेवायला थांबलो होतो पंचरत्न व्हेज या हॉटेलला. खूप छान हॉटेल आहे. आणि निघता एक डिझर्ट म्हणून ही चिक्की घेतली आहे, बटर चिक्की. बघू तर आता पुढचा प्रवास. आणि हां, व्हिडिओ काही बनवायला भेटत नाही कारण मी सांगितलेले ग्लास खूप खराब आहेत म्हणून. तर चला प्रवासाला पुन्हा सुरुवात करूया. सो मित्रांनो, फायनली आपण पोचलो अक्कलकोटला. आणि अक्कलकोटच्या बसस्टँडचं काम चालू आहे. इकडे ओरिजिनल बसस्टँड आहे. आणि आता ही आपली बस पुन्हा रिटर्न मुंबईला जाणार. आणि बघा, ही गोव्यावरून आलेली गाडी आहे. तर चला आपण आता इथून बाय वॉक मंदिरात जाऊ. तर मित्रांनो, फायनली आपण आलो आहे अक्कलकोटला. आणि आता इथे भक्त निवासामध्ये थांबलो आहे. गेल्या वेळी आलो होतो त्यावेळी रेट खूप कमी होते, पण आता रेट खूप जास्त झाले. यावेळी आपण बेड ट्राय केला. बेडचे इथे पर पर्सन 300 रुपये चार्जेस आहेत आणि गाडीचे पर पर्सन 200 रुपये चार्जेस आहेत. तर आता आपण सर्व आपला सामान वगैरे ठेवला आहे. मी नंतर आतली सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. तर आता आपण जाऊया मस्त दर्शन घ्यायला. दर्शन घेऊन मग आपण जेवायला जाऊ. तर चला, मला काही दृश्य दाखवतं. मला हा खूप आवडला. इथे नवीन काहीतरी बघायला भेटलं आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. ते खूप छान असं स्मारक केलं आहे. यावेळी खूप म्हणजे चेंज आहे म्हणून ठीक आहे, एवढं काही वाटत नाही आहे, पण छान बनवलं आहे. तर चला आपण आता मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ. मंदिरात तर मी व्हिडिओ काही बनवणार नाही आहे. तर मित्रांनो, बघू शकता ही बेड सिस्टीम. आणि आजचा ब्लॉग मी इथे बंद करतो आणि झोपतो. बाकी उद्या पुन्हा आपण मंदिर आणि बाकीचा परिसर बघू, कारण कालोखा बाहेर, तर कालोखामुळे आपल्याला काय घेता येत नाही आहे. तर उद्या बघूया आपण सर्व. आताच्या पुरतं बाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग. तर चला आपण आज निघतो आता अक्कलकोटवरून. खूप छान अशी सफर झाली, टूर झाली पूर्ण. आणि आता निघायची पण तयारी झाली. सकाळ झाली. आता सरळ आपण निघूया आपल्या स्टॉपवर. बघा मित्रांनो, शुभ सकाळ. मी आता निघतो अक्कलकोटवरून. आता चाललो आहे नागपूरला, पण त्याच्या अगोदर आपण जाऊया तुळजापूरला. आणि हे होतं आपलं अक्कलकोटचं भक्त निवास. आता थोडंसं महाग झालं आहे, 100-100 रुपये वाढलेत प्रत्येक ठिकाणी, परंतु ठीक आहे, सगळं ओके, परवडतं आहे भक्तांना. कारण सिंगल पर्सनला तर डेफिनेटली खूप परवडतो. 300 रुपये बेड सर्विस आणि गरम पाणी अंघोळीला नाही भेटलं, पण ठीक आहे, सगळं काही ओके होतं. हे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या ट्रस्टच्या ह्याच्यात येते हे. तर चला आता आपण
मंदिरात न जाता डायरेक्टली निघूया, कारण खूप लेट झालं आहे. इकडे पार्किंग पण खूप मोठी आहे आणि आता मला वाटतं असं काहीतरी नवीन बिल्डिंगसुद्धा बनते इकडे. तर चला आपण निघूया. सगळं अन्नदानाचं होतं, इथे जेवण असतं, महाप्रसाद. तर आपण काय रात्री ती व्हिडिओ घ्यायला थांबलं नाही, कारण खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती. हे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडल अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे विजयसिंग राजे भोसले त्यांचा इथे मला वाटतं त्यांचा किल्ला पण आहे इथे. आता ही बघा स्वामींची मूर्ती इथे. आणि चला आपण निघूया आता. तर आजचा ब्लॉग इथे संपवतो आहे आणि आता तुळजापूरला तर तिथले व्हिडिओ वगैरे घेऊ आपण. तर चला बाय. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. हे आपलं दुसरं चॅनल आहे. आपलं पहिलं चॅनल आहे ध्रुवीज डेली ब्लॉग, त्यालासुद्धा आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बोला श्री स्वामी समर्थ. गुड बाय.